श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा तुम्हाला गुरुवारी दीपदान करायचं आहे. ठीक आहे. दिवा लावायचा आहे. दीपदान म्हणजे आपल्याला एके ठिकाणी दिवा लावून ठेवायचा आहे. तो कसा लावायचा आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये तेल की तूप टाकायचं आहे आणि कुठल्या ठिकाणी हा दिवा लावायचा आहे. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उपाय केल्याने आपल्याला काय लाभ होईल. बघा, संपूर्ण ब्रह्मांड जे पालन करतात असे श्री भगवान श्री हरी विष्णू आहेत. त्यांचा सर्वात आवडता महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना असतो. म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप स्त्रिया महालक्ष्मीचं व्रत करत असतात. तर यावर्षी बघा, हा मार्गशीर्ष महिना जो आहे तो ऑलरेडी संपायला आला आहे. बघा, तुम्हाला जमतील तेवढे गुरुवार करायचे आहे. या उपायामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. भगवान विष्णूंची जिथे सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि मग आपल्याला कुठल्याही गोष्टींची चिंता राहत नाही. आपल्याला सुख, समृद्धी, धन, संपदा, ऐश्वर्य सर्व काही आपल्या घरामध्ये नांदू लागतं आणि भगवान श्रीहरी विष्णूच्या कृपेमुळे आपल्या घरामध्ये सर्व काही मंगलमय घडत असतं. म्हणून बघा, तुम्हाला या उपायाविषयी आपल्याला एक फक्त दिवा लागणार आहे. मग तो तुम्ही कणकेचा घ्या, मातीचा घ्या, पितळेचा घ्या, काहीही हरकत नाही. फक्त लक्षात घ्या, कणकेचा जर दिवा तुम्ही करणार असाल तर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकत नाही. आपण गव्हाच्या पिठाचा करत असतो. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नसतं. थोडीशी तुम्ही किंचित हळद टाकू शकता आणि दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही एखाद्या झाडाजवळ किंवा निर्माल्याजवळ ठेवू शकता. बाकी मातीचा, पितळेचा दिवा आहे तो तुम्ही स्वच्छ धुवून नंतर परत वापरू शकता. आता हा जो दिवा आहे हा तुम्हाला तुपाचा लावायचा आहे. शक्यतो गाईच्या शुद्ध तुपाचाच लावा. तुम्ही एक घरामध्ये ना अशी एक छोटीशी वेगळी बाटली किंवा छोटासा डबा करू शकता. शुद्ध गाईचं तूप आहे ना, ते तुम्ही आणूनच ठेवा. कारण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्यामुळे घरातील नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी मदत होत असते. म्हणून तुम्हाला तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही आणून ठेवा. मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा, तुपाचा दिवा रोज संध्याकाळी लावला गेला पाहिजे. मी रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावत असते. म्हणजे फक्त महिन्यातले काही दिवस जेव्हा आपल्याला मासिक धर्म वगैरे असतो, नाहीतर मी रोज संध्याकाळी लावत असते. आणि बघा, असा दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्यामध्ये तुम्ही फुलवात लावलीत तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही लक्षात ठेवा, न विसरता कोणताही दिवा घ्या, पण त्याच्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप आणि चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे. अगदी तुम्ही थोडीशी त्यामध्ये तुपात हळद टाका, ठीक आहे. हळदीमुळे काय होतं, वातावरण जे आहे ते शुद्ध होतं आणि मग त्या तुपामध्ये पण शुद्धता आहे ती निर्माण होण्यासाठी मदत होत असते. आणि आता हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. तुम्ही संध्याकाळी सूर्यास्तानंतर, म्हणजे संध्याकाळी बघा, आता थंडीचे दिवस आहेत तर अंधार पण लवकर पडतो. तर साधारणतः तुम्ही 6 ते 6:30 वाजेनंतर हा उपाय करू शकता. तुम्हाला हा जो दिवा आहे, समजा तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत बऱ्याचशा महिला घरी करतायत आणि जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे तिथे किंवा देवाऱ्याजवळ सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एकतर देवाऱ्याजवळ लावू शकता किंवा त्याच्यानंतर मुख्य दरवाजाच्या इथे सुद्धा तुम्ही एक दिवा लावू शकता. अशाच प्रकारे सेम. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या इथे जवळपास कुठे माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचं मंदिर असेल तर त्या मंदिराजवळ या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी असा दिवा लावायचा आहे. पण लक्षात घ्या, हा दिवा लावताना तुम्हाला कापुराच्या साहाय्याने लावायचा आहे. म्हणजे बघा, तुम्हाला कापूर पहिले प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्या साहाय्याने या दिव्याची वात जी आहे ती तुम्हाला कापराच्या साहाय्याने पेटवायची आहे. बघा, कापूर जो आहे तो शक्यतो भीमसेनी कापूर वापरा. असं मी तुम्हाला नेहमी सांगत असते. भीमसेनी कापूर तुम्ही आणूनच ठेवा. भीमसेनी कापराचे खूप फायदे आहेत. आता तुम्हाला जिथे देवाचं सामान मिळतं तिथे भीमसेनी कापूर मिळतो. तुमच्या जवळपास कुठे मिळालं तर अतिउत्तम. तर तुम्हाला कापराच्या साहाय्याने या दिव्याची वात जी आहे ती प्रज्वलित करायची आहे. काडीपेटीने वगैरे बाकी कशानेही नाही, फक्त कापुराने. ठीक आहे. या मार्गशीर्ष गुरुवारी हा उपाय नक्की करा. या उपायामुळे माता लक्ष्मी जी आहे त्याची कृपा आपल्यावर असते आणि भगवान श्रीहरी विष्णू जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतात. म्हणून बघा, तुम्हाला जमेल तिथे बघा, देवाऱ्यामध्ये लावला तरी चालेल, मुख्य दरवाजामध्ये तुम्ही एक दिवा लावला तरी चालेल आणि विष्णूंच्या मंदिरामध्ये तुम्हाला लावायचा असेल तर ठीक आहे. अतिशय हा प्रभावी उपाय आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दीपदान जे आहे ते आपण केलंच पाहिजे. दीपदानाला खूप महत्त्व आहे
आणि प्रज्वलित करण्याचा विधी मी तुम्हाला सांगितला आहे. त्याचप्रकारे कापुराने तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे. कोणत्याही दिवा घेतला तरी हरकत नाही. त्याच्यामध्ये गाईचे शुद्ध तूप टाकायचं आहे. चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे आणि कापराच्या साहाय्याने तो प्रज्वलित करायचा आहे. या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आपण जसं कार्तिक महिन्यामध्ये दीपदान करतो ना, त्याच प्रकारे दीपदान आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचं आहे आणि त्याला खूप महत्त्व आहे. आणि दीपदान केल्यानंतर तुम्ही असा दिवा लावल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये दुःख, संकट, अडचणी या माझ्या घरापासून दूर ठेवा. माझ्या घरामध्ये भरपूर सुख व आनंद, समृद्धी जी आहे तर ती येऊ दे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अगदी सोपा आहे आणि फार काही लागणार नाही. अजिबात वेळ लागणार नाहीये. तर तुम्ही नक्कीच हा उपाय कराल अशी मी अपेक्षा करते. करून बघा, तुम्हाला त्याचे अनुभव 100% येतील. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.